उत्तराखंडमधून जळगावच्या पाळधीत सुखरूप परतलेल्या तरुणांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। ढोल ताशाच्या गजरात अंगणात रांगोळी काढत फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। वैद्यनाथ बँकेच्या 13 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। माजी मंत्री धनंजय मुंडेंनी देखील या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला। 12 ऑगस्ट रोजी ही मतमोजणी होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयंत पाटलांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार केवळ मतांसाठी असा गंभीर आरोप आंबेडकरी चळवळीचे डॉक्टर महेश कुमार कांबळेंनी केला। गेल्या 40 वर्षात पाटील अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करू शकले नाहीत असंही कांबळेंनी म्हटलं। धुळ्याच्या शिरपूरमध्ये शहादा रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। 18 ते 20 फुटांच्या 3 झाडांची कत्तल करण्यात आली आहे। यावरून ग्रीन आर्मी आक्रमक झाली आहे। झाडं तोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रीन आर्मीनं केली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ओढ्यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या। स्पर्धेत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबनं सलग 3ऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला। शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशी येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। साताऱ्यातील जोरगावाला आदिवासी दिवसाचं औचित्य साधून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली। यावेळी आदिवासी लोकांनी पारंपरिक नृत्यविष्कार करून जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनीही ढोल वाजवून आनंद लुटला। अकोल्यात भारतीय जनता पक्षातर्फे 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरातील उमरी आणि जठारपेठ परिसरातून ही रॅली उत्साहात पार पडली। देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो, सुजय विखेंवर काय बोलायचं, आम्हाला पोराबाळांवर चर्चा करायला नका लावू अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केली। तसंच पोराबाळांना सांगायचा काळ खूप मोठा आहे, काळजीपूर्वक जा असा सल्लाही त्यांनी सुजय विखे पाटील यांना दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलं। यवतमाळच्या आझाद मैदानातील व्यावसायिकांना पर्यायी जागा द्या असं मागणीचे पत्र आहे। या ठिकाणी दुकानं थाटण्यास प्रशासनानं परवानगी नाकारल्यानंतर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर दौऱ्यावर आहेत। लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। त्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती बस स्थानक परिसरातील विकास कामांची पाहणी केली आहे। सुरू असलेले सर्व कामे दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी बाधित होणाऱ्या जमिनीला योग्य मोबदला देण्याबाबत बैठक होणार आहे। 21 ऑगस्ट रोजी मुंबईतील मंत्रालयात ही बैठक होणार आहे। कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखालील ही बैठक होणार असून शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार। सांगलीच्या तासगावातील तुर्ची गावचे सरपंच विकास डावरेंनी अनोख्या पद्धतीनं प्रशासनाचा निषेध केला। गावाला तलाठी मिळावा यासाठी सरपंचानं गाढवाची पूजा केली। त्याचबरोबर जिल्हा प्रशासन गावच्या मागणीकडे कसं दुर्लक्ष करतं याची कैफियतच गाढवा समोर मांडली। मावळमधील देहू रोडमध्ये बंदला प्रतिसाद देत 60% दुकानं बंद ठेवण्यात आली। देहू रोड कंटोन्मेंटला स्वतंत्र नगर परिषद दर्जा मिळावा या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली। 60% दुकानं बंद असून उर्वरित 40% दुकानं सुरू आहेत। कांदिवलीमध्ये श्रावण मासानिमित्त भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं। शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं आयोजन केले। या कावड यात्रेत हजारो उत्तर भारतीय सहभागी झाले। शरणू हांडे अपहरण प्रकरणातील 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपी समर्थ भैरी देखील शरणू हांडेचं अपहरण करण्यासाठी गाडीत होता असा आरोप करण्यात आला। आता 12 ऑगस्ट पर्यंत 7 आरोपी पोलीस कोठडीत राहणार आहेत। रत्नागिरीतील लाजूळ गावात जागर आणि सापड परंपरा आजही जपली जाते। गणपती जवळ आले की ग्रामस्थ मंदिराजवळील गवत काढतात, गणपतीला पोवती तयार करतात आणि देवाला धूप लावतात। त्यानंतर ही पोवती गावातील प्रत्येक घरात त्यांच्या गणपतीला आणि देवाला घालण्यासाठी नेतात। नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये सर्व व्हीआयपी दर्शन आजपासून सलग 2 दिवस बंद ठेवण्यात आले। ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी येणाऱ्या भाविकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी व्हीआयपी सेवा बंद ठेवण्यात आल्या, तर व्हीआयपी साठी विनंत्या करू नये असं आवाहन करण्यात आले। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी किंवा देणगी गोळा करताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे। कोणतीही नोंदणी नसलेली व्यक्ती किंवा संस्थेनं विनापरवानगी वर्गणी जमा केल्यास त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो। त्यामुळे अर्ज करून परवानगी घेण्याचं आवाहन नाशिककरांना करण्यात आलं।
इंदापूरच्या आठवडे बाजारात अचानक आलेल्या पावसानं मोठी तारांबळ उडाली. बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या शेतकरी आणि विक्रेत्यांची धावपळ झाली. जोरदार पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालं, तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही पळापळ झाली. चंद्रपुरातील सोमनाथ धबधबा प्रवाहित झाला. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती, तर या ठिकाणी पर्यटकांसाठी मूलभूत सुविधाही उभारण्यात आल्या. बुलढाण्यातील खडकपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानं हा निर्णय घेतला, तर त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला. धुळे जिल्ह्यातील पाझरा नदीच्या पात्रात विनापरवानगी गॅबियन वॉल उभारण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केला. यामुळे नदीचा प्रवाह बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. हरित लवाद आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांना थेट आव्हान देणारं काम थांबवा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात. सोलापूरच्या मोडनिंब बस स्थानकात बस चिखलात अडकली. पावसामुळे स्थानिकांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल झाला. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीनं बस बाहेर काढली. तसंच तातडीनं बस स्थानकाची दुरुस्ती करावी, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. अकोल्यातील सहकारनगर मार्गावर एका चालत्या दुचाकीमध्ये साप घुसला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. यावेळी एका सर्पमित्रानं सापाला पकडून त्याला जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. दौंडच्या वदनमध्ये तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. यवत पोलिसांनी 2 दिवसात तपास करत विनोद उर्फ नंदू दत्तात्रय रणधीर आणि गणेश उर्फ अक्षय तानाजी उमाटे या दोघांना अटक केली आहे. दोघांनी डोक्यावर वीट मारत एकाचा खून केला होता. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ते दुधणीला जोडणाऱ्या बोरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला. या बोरी नदीच्या पाण्यातून शेतकरी दुचाकीवरून जात असताना तो वाहून गेला. याचा व्हिडिओ समोर आला. संबंधित शेतकऱ्याचा शोध सुरू आहे, तर बोरी नदीकाठच्या गावांना तालुका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटना पायी दिंडी काढणार. त्यांच्या पायी दिंडीला पोलिसांनी विरोध केला.